मार्ग सुरळीत करण्याचं काम युद्धपातळीवर सुरू आहे आणि ही जी मी आता आहे तो पोमेंडी बोगद्याजवळची दरड कोसळलेली होती। हा ट्रॅक व्यवस्थित केलेला आहे, हा संपूर्ण मार्ग मोकळा केलेला आहे। तुम्ही बघा इथे काही अजूनही भिंती आहेत कोसळण्याच्या तयारीत, परंतु आत्ताच या भागातून एक मरुसागर रेल्वे ट्रेन जी अडकलेली होती ती पास झालेली आहे आणि ती 10 किलोमीटरच्या वेगाने रत्नागिरी स्टेशन जवळ नेण्यात आलेली आहे। परंतु या सगळ्या कामामध्ये दिवस रात्र काम करतायत इथले सगळे कर्मचारी आणि त्यांना काय अडचणी येत आहेत, हा संपूर्ण पाऊस पडतोय आणि या पावसामुळे या कामामध्ये व्यत्यय येतोय आणि आपण यांना विचारूया किती काम कठीण है। आप बताइए, दिन भर आप मेहनत कर रहे दिन रात, क्या क्या तकलीफें आ रही है आपको? वो पूरा जितना हम लोग काम करते हैं वो फिर से गिरता है, ऐसा हम लोग करते रहते हैं वो गिरता है। पूरा ज़्यादा बारिश है तो काम में थोड़ा तकलीफ, और पानी से गिरने के बाद मिट्टी भी गिर रहा है। पानी से गिरने के बाद मिट्टी भी गिरता है, म्हणजे खूप अजूनही काम करायचं आहे यांना। ही सगळी जी हे सगळं जे बघा तुम्ही अजूनही हे सगळं साफ करायचं आहे। हे काम झाल्यानंतरच कोकण रेल्वेची वाहतूक सुरळीत होईल असाच एक विश्वास वाटतोय। मात्र तोपर्यंत कोकण रेल्वेला या सगळ्या कोसळणाऱ्या दरडींवर डोळ्यात तेल घालून लक्ष ठेवावं लागणार आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट कार्तिक मंडल सह दिनेश केळुसकर, IBN लोकमत, पोमेंडी, रत्नागिरी। तर कोल्हापूरची काय परिस्थिती बघूया। कोल्हापूर जिल्ह्यात पूरपातळी आता ओसरताना दिसते। पंचगंगा नदीची पातळी